रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची एक्सप्रेस आता सुसाट झाली आहे। पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे राज्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक असून पलूस कडेगावमधील प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी लागेल तितका निधी देण्याची हमी त्यांनी दिली असल्याने शासनाची प्रत्येक योजना यशस्वी राबवून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तितका निधी खेचून आणत पलूस कडेगावचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले। ते हजारवाडी तालुका पलूस येथे संग्राम देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या 1.70 कोटीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, चितळे उद्योग समूहाचे संचालक अतुल चितळे प्रमुख उपस्थित होते। यावेळी हजारवाडी तालुका पलूस येथील रा 51 ला मिळणारा रस्ता इजिमा 81 किलोमीटर 19-20 व 20-21 रस्ता सुधारणा करणे, भाग शिंदे विहीर ते चंदुगडे मळा 60 लक्ष, हजारवाडी ते रा 51 ला मिळणारा रस्ता इजिमा 81 किलोमीटर 19-20 व 20-21 रस्ता सुधारणा करणे, भाग चंदुगडे मळा ते 5वा मैल 60 लक्ष, शेखर यादव घर ते श्री लक्ष्मी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लक्ष, श्री लक्ष्मी मंदिर सभामंडप बांधणे व परिसर सुधारणा करणे 20 लक्ष, अनिल यादव घर ते भिलवडी स्टेशन रोड गावाअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लक्ष अशा 1.70 कोटीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अनिल यादव, माजी सरपंच रणजित यादव, विकास यादव, राजेंद्र कोळी, परशुराम कदम, ग्रास रोहन यादव, अश्विनी यादव, विद्या कोळी, सविता कोळी, पूनम चंदुगडे, सचिन चंदुगडे, संजय यादव, विजय यादव, प्रसाद यादव, अमित यादव, राजेश कोळी, मारुती चंदुगडे, मारुती माळी, प्रदीप अग्रवाल, अजित जाधव, निलेश जाधव, अर्जुन जाधव, विलास शिंदे, पार्थ यादव, वसगडे, माजी सरपंच श्रीनिक पाटील, श्रीकांत बापू निकम, अजित जाधव, मोहन तावदर, नारायण खटावकर, विश्वजित पाटील यांच्यासह हजारवाडी परिसरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।